तर काल तुम्हाला काय केलं होतं, मुळाक्षर लिहून दिली होती, बरोबर आहे. आणि मुळाक्षरासोबतच मराठी मुळाक्षरासोबतच ते मुळाक्षर इंग्रजीमध्ये कशी लिहायची त्याचे स्वर लिहून दिले होते, बरोबर आहे. सगळ्यांनी लिहिलेलं आहे. त्या स्वरांच्या आधारे 11 स्वर होते आपले, आहे की नाही. त्या 11 स्वरांच्या आधारे आपण काय करणार आहोत, आज मराठी शब्दांचं इंग्रजीमध्ये भाषांतर कसं करायचं ते आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. रेडी? आर यू रेडी? येस, लेट्स स्टार्ट. तर बघा, हे काय आहे? हे काय आहे? हे हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? हे कहा झालं का नाही? क का की कू कू के कै को कौ कम कहा, बरोबर आहे. अशाच पद्धतीने ख खा की ग गा गी गी, है ना. घ घा घी घी, च चा ची ची चू चू, बरोबर आहे. ज्ञ पर्यंत आपण 12 खडी आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आता 12 खडीची आपल्याकडे 14 खडी झालेली आहे, हे पण तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये कोणते 2 शब्द अक्षर आलेले आहेत? ॲ आणि ऑ. कसा कसा? ॲ आणि ऑ, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण लिहिल्यानंतर आता इंग्रजीमध्ये आपण काल दिलेलं होतं तुम्हाला. आता अशाच पद्धतीने आपण लिहायचा प्रयत्न केला तर बघा, इथं क ला आपण नुसतं के लिहावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. क ला काय लिहावं लागेल? के. आणि का ला काय लिहावं लागेल? के ए. असं लिहावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. पण ज्या वेळेस आपण एक शब्द लिहितो, करण, आहे की नाही, काय लिहितो आपण? करण. मग क चं स्पेलिंग लिहिताना के, र चं स्पेलिंग लिहिताना आर, न चं स्पेलिंग लिहिताना एन. हे स्पेलिंग बरोबर आहे का करणचं? हे करणचं स्पेलिंग बरोबर नाही. के आर एन म्हणजे करण होईल का? नाही होणार. कारण यानुसार जर आपण विचार केला तर मग काय करावं लागेल आपल्याकडं? तुमच्याकडे जे काही 11 मी स्वर दिलेले आहेत आणि त्याला इंग्रजीमध्ये जे आपण भाषांतरित केलंय ते तुमच्या वहीमध्ये आहे. मला सांगा, क क च्या बरोबर कोणता स्वर येतो? क. कोणता स्वर येतो? अ स्वर येतो. क च्या बरोबर कोणता स्वर येतो? अ. आता अ ला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ए म्हणतात. काय म्हणतात? ए. मग हा क आहे, त्याच्या पुढे काय आलेला आहे? क ओ असं येतं की नाही? क च्या पुढं म्हणत असताना क ओ लागतो, है ना. अ लागला म्हणजे काय आला त्याच्यामध्ये? ए आला, है ना. म्हणून या ठिकाणी आपण क ला के ए असं लिहावं लागतं. आता ते अ चा जो स्वर आहे तो त्या ठिकाणी येतो की नाही याच्या आधारावर आपल्याला ए घ्यायचा आहे. आता या ठिकाणी बघा, करण लिहिला आपण, करण असं लिहिलं आपण. क याच्यामध्ये के ए आला, याच्यामध्ये के ए आला. कर र मध्ये बी अ आला, म्हणून आपण र ला सुद्धा काय केलं आपण? आर ए केला. आणि न ला आपण न असं म्हणलं का? न न असं म्हणत नाही आपण. करण असं म्हणतो का आपण? नाही. आपण करण असं म्हणतो. करण काय म्हणतो? करण. करण काय म्हणतो आपण? करण. म्हणजे क ला सुद्धा अ आहे आणि र ला सुद्धा अ आहे, पण न ला अ नाही. न ला अ नाही. म्हणजे याचा अर्थ काय? जे बिना काना मात्राचं जे मुळाक्षर आहे, जर
त्या शब्दाच्या शेवटी येत असेल तर शक्यतो त्याला अ लागत नाही, म्हणजे त्याला त्याच्या पुढे ए लिहायची गरज नाही. बरोबर आहे, हे लक्षात येतं तुमच्या. मग म्हणूनच या ठिकाणी क के र आर ए आणि न ला यन. काय झाला? करण. हे झालं करणचं स्पेलिंग. के ए आर ए यन, करण. बरोबर आहे. आता बाकीचे सोपे आहेत. बरोबर आहे. आता क के तशा पद्धतीने क ला आपण केस लिहितो या ठिकाणी, कारण आपण असं विचार करू की या ठिकाणी क म्हणजे त्याला अ लागलेला नाही, पण क अ क जर म्हणलं आपण तर या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल? ए लिहावा लागेल. क का. आता कीचं स्पेलिंग काय येते? के आय. के आय. के आय की. म्हणजे हा पहिली वेलांटी आहे ना, पहिली वेलांटी आहे म्हणजे ऱ्हस्व आहे, म्हणून त्या ठिकाणी ऱ्हस्वाला काय लिहितो आपण? आय लिहितो, है ना. के आय की. आता दुसऱ्या वेलांटीला काय लिहायचं रे? के डबल ई की, आहे की नाही? क का की. आता पहिला उकार कू, काय लिहावं लागेल? कू. कू मध्ये कोणता स्वर आहे? कू. कोणता स्वर आहे? ऊ. कोणता स्वर आहे? ऊ. सांगा बरं, तुमच्याकडे लिहिलेलं आहे ऊ साठी काय काय आहे? 2 अक्षरं दिलेत बघा ऊ साठी, मी 2 अल्फाबेट. ऊ साठी काय काय आहे? ऊ साठी 2 अक्षरं दिलेत तुम्हाला, 2 अल्फाबेट दिलेत इंग्रजीमधले. कोणते दिलेत? कू साठी यू एक दिलाय, ऊ साठी काय दिलाय? यू दिलाय, आणि दुसरा काय दिलाय? डबल ओ दिलाय. राईट. काय दिलाय? डबल ओ. म्हणजे ऊ साठी 2 दिलाय, म्हणजे एक यू दिलाय आणि एक डबल ओ दिलाय. मग इथं आपल्याला पहिला उकार कू आहे, पण या ठिकाणी आपल्याला यू लिहावा लागेल, म्हणजे के यू. आणि हा कू दुसरा उकार आहे, म्हणजे हा दीर्घ आहे, पण या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल? के डबल ओ. आता के 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 ए, याच्यामध्ये कोणता स्वर आहे? ए. कोणता स्वर आहे? के ए, है ना. ए आहे याच्यामध्ये, है ना. ए स्वरासाठी काय दिलंय आपण? ए साठी आपण दिलाय ई, है ना. के ई के. हे झाला ए, हा काय झाला? ए आणि के है ना, म्हणजे के ई. आता कै साठी काय आहे? आई. म्हणजे याच्यामध्ये आई येतो, है ना. आई आयरनीचं, है ना. आई आयरनीचं, म्हणजे के आई. ए आई. ए आई. कै. को. ओ ओ ओ ओ जेवाल्याचा येतो याच्यामध्ये. को ओ, है ना. ओ आता येतो की नाही? तोंडाचा गोल चंबू होतो. कसा होतो? गोल. ओ, है ना. तर को म्हणजेच ओ, हा झाला ओ. को. कौ. औ औ. कौ खाऊ गाऊ औ. औ म्हणजे औषधाचा औ. मग औषधाच्या औ साठी काय येतं रे? के ए यू. काऊ. कम है ना. साठी काय येतं? यम. कम. आहा. कसं आहे? आहा साठी काय येतंय? के ए जज. कहा. बरोबर आहे. या ठिकाणी आपण काय केले? सगळेच्या सगळे अक्षर आपण लिहिले. बरोबर आहे. अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? क ख ग घ च छ ज झ क ट ठ ड ढ ढ प फ ग म य र न व श स र च ञ. बरोबर आहे. या सगळ्यांचे आपल्याला कक्का किक्की सारखे आपल्याला लिहायचं आहे सगळे अक्षर. बरोबर आहे. आता आपण काय करू? याच
एवढ्याच अक्षरावर आपण काही शब्द